चला नमस्कार शेतकरी मित्रांनो। आता पीक विमा आपल्याला अतिवृष्टी अनुदान 25% अग्रिम अशा गोष्टी विसराव्या लागत्या। पुन्हा आपण पीक पेरणी केली, पावसाचा खंड पडला, पीक विमा मिळेल हे पण विसरून जायचं। कारण आता 1 रुपयात पीक विमा योजना ही बंद झालेली आहे। आणि हे बंद होण्यामागचं कारण आहे की शेतकऱ्यांनी इतके घोटाळे केले की शेतकरी असे करोडोने श्रीमंत झाले। शेतकऱ्याजवळ अमाप पैसा आला, कारण 1 रुपयाच्या पीक विमा घोटाळ्यात शेतकऱ्यांनी घोटाळे केले आणि त्याच्यामुळे ही पीक विमा 1 रुपया योजना बंद करण्यात आली। आता हे घोटाळे केले मी म्हणत नाही, हे सरकार म्हणतंय की शेतकऱ्याने लय घोटाळे केले। 1 रुपयात पीक विमा पहिल्यानं जेवढा भरीत नव्हते तेवढा भरमसाठ भरला आणि लय शेतकऱ्याचा फायदा झाला, बंबाट शेतकरी झाले आणि आता शेतकऱ्याला पुन्हा काही गरजच नाही राहिली। म्हणून आता ही पीक विमा योजना पुन्हा आता जी बदल करण्यात आलाय, याच्यात अतिवृष्टी नाही, 25% नाही आणि तुमचं पेरलेलं उगलं नाही, पाऊस पडला नाही म्हणून। तर आता जी मिळाली आज सध्या अतिवृष्टी अनुदान असेल, मागच्या वर्षीचं जे काही 25% अग्रिम असेल, आता हे शेवटचं आहे। पुन्हा भेटन का नाही सांगता येत नाही। फक्त लय अतिवृष्टी झाली, नदी नाले वाहून गेले, शासनानं जर नुकसान भरपाई द्यायचं ठरवलं, वावरात येणार, पंचनामे होणार, पाहणार आणि त्यानंतरच मिळाली तर मिळाली। मात्र विम्याच्या संदर्भात तर विसरावंच लागल, कारण घोटाळे तितके झाले होते। आता हे घोटाळे कोण केले, काय केले हे सगळं आता सरकारला माहिती आहे, पण तरी ते शेतकऱ्याच्या नावावर लादून ती 1 रुपयातली पीक विमा योजना बंद केली आणि जो सरकारला हिस्सा भरावा लागत होता शेतकऱ्याचा, आता त्या हिश्श्यातून शेतकऱ्यांसाठी आता मोठी योजना आणणार आहेत। त्याच्यात म्हणालेले की 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतकऱ्यांसाठी खर्चायचे। जशी पोकरा योजना आहे, त्या पोकरा योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटी रुपयाची योजना 5 वर्षासाठी, म्हणजे दरवर्षी 5,000 रुपये शेतकऱ्यांसाठी हे खर्च करणार आहेत, म्हणजे भांडवली खर्च म्हणून शेतकऱ्यांसाठी। आता काय करतेत, कशी आणतेत, आता ते पुढे बघावं लागेल। मात्र आता ही नवीन पीक विमा योजना येणार आहे, त्याच्यात मागच्या वर्षी 11 कंपन्या होत्या वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी। आता 1 रुपयाची पीक विमा योजना त्यानेच आणली, आता गुंडाळली बी त्यानं, मात्र माथी मारली शेतकऱ्याच्या की शेतकऱ्याने घोटाळे केले म्हणून। आणि आता नवीन पुन्हा आता पुन्हा कोणत्या कंपन्या त्यात वेगवेगळ्या जिल्ह्याला वेगवेगळ्या कंपन्या असणार आणि पुन्हा तेच सुरू होणार। फक्त आता शेतकऱ्यांना 2% रक्कम भरावं लागणार, रब्बीची 1.5% भरावं लागणार, खरीपाची 2% भरावं लागणार आणि मग शेतकऱ्याला पीक विमा मिळेल का नाही, जो आता मिळालाय तेवढा तो शेवटचा आहे आणि त्या संदर्भातली आता निविदा राबविण्यात येणार आहे। आता 1 रुपयात पीक विमा योजना आणली होती, तिचा भला मोठा गाजावाजा केला। 3 वर्षासाठी योजना आणली होती, मात्र 2 वर्षातच गुंडाळली। त्याच्यात पुन्हा कृषी मंत्री म्हणून लागले की भिकारी 1 रुपया घेत नाही ना, आम्ही 1 रुपयात तुम्हाला योजना आणली, जस काय हे याच्या घरूनच देऊ लागले। मोठा गाजावाजा केला, ह्या मोठमोठ्या सभा झाल्या, आम्ही 1 रुपयात पीक विमा द्यालो शेतकऱ्याला, रुपयाच फक्त भरायची गरज आहे, आलेला सर्व विमा शेतकऱ्याला मिळणार आहे। इतका गाजावाजा करून शेवटी गुंडाळून त्यानेच टाकली आणि आता यापुढे शेतकऱ्यांचा हप्ता भरावा लागणार आहे। 1.5% असेल, 2% असेल, पण तो भरावा लागणार आणि त्यानंतर पुन्हा जे पीक विमा योजनेत बदल केलेले आहेत, तर या बदलामुळे शेतकऱ्याला यापुढे पीक विमा मिळेल का नाही याबद्दल सांगता येत नाही, अशी ही माहिती होती। आता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि पीक विमा योजनेतील बदलामुळे खरंच शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।